सो गाईज पूजा इकडे डेकोरेशन करते. हसवते पण काय हसना झाल्या बाळा. हो नाही तर काय सगळं या बट फायनली झाला आमचा बाबूचा. हॅलो गाईज, आज ब्लॉग मी सुरुवात करतोय बिकॉज नेहमी पूजा करत असते तर पूजाला म्हटलं की ते मी आज ब्लॉग सुरुवात करतो. आणि आज ब्लॉग घेण्याचा सर्वात मोठं कारण म्हणजे आज आमचा बाबू 7 मंथचा झाला आहे. सो देन त्याचं थोडं सेलिब्रेशन करतो आणि थोडं फोटोशूट करतो आहे. सो देन ते तुमच्याबरोबर शेअर करू कसं काय आम्ही करतो वगैरे. सो देन आता ते पूजा चालू करते कसं काय डेकोरेशन वगैरे करायचं आहे ते. सो ते झालं की मग आम्ही शूट करायला घेऊ. तुम्ही कंटिन्यू आमच्यासोबत राहा आणि ब्लॉग बघत राहा. सो गाईज पूजा इकडे डेकोरेशन करते. हे बघा, हे त्या उशीतले कापूस युटिलाइज केला इकडे आणि हे पुढचं तुम्हाला नंतर दाखवेल मी. सगळं डेकोरेशन फायनली झालेलं आहे आणि बाबू सुद्धा रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला एकदा पूर्ण थीम दाखवून देते कारण की नंतर आम्हाला शूट करावं लागेल. फोटो पण मी त्याच्यामध्ये अटॅच करेल. तर सर्वात आधी आपण डेकोरेशन बघून घेऊया. गाईज अशा प्रकारे जे आहेत आम्ही फोटोशूट करून घेतलेला आहे. हा जो हे जे 7 काढलाय ना ते साबुदाण्याने काढलाय. हा बघा, सोनू पिलू अवीर ए सोनू शकुला भाऊ भाऊ असं बोललं की तो हसतो. तर इकडे बघा, त्याला हसून हसून विसारले ते थकले. तर ॲक्च्युली आम्ही पण त्याच्यासोबत ना फोटोशूट करणार आहोत. तर ते सुद्धा तुम्ही पुढे नक्की बघा. आणि आता हे सध्या सर्वात तर आपण पूर्ण व्यवस्थित जसं सेट केलं तसं आता व्यवस्थित सगळं ठेवून देऊ. मग त्याच्यानंतर आपला फोटोशूट म्हणजे आमच्या तिघांचं शूट जे आहे ते आपण सुरू करूयात. तर व्हिडिओ कुठे पण स्किप नका करू. ब्लॉग अजून एंड नाही झालेला आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. अवीर सोनू टीव्हीकडेच लक्ष द्यायचं. झालं तुझा फोटोशूट. हसवते पण काय हसना झाल्या बाळा. हो नाही तर काय सगळं या बट फायनली झाला आमचा बाबूचा. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. तर आज बाबूचा 7 मंथ कंप्लीट झालं. त्याच्यासाठी आम्ही इथे बाहेरून ऑर्डर केलं जेवण. हे चिकन अंगारा इथे रोटी आणि त्याच्यामध्ये फ्राईड राईस. तर आता आम्ही जेवण घेतो. सर्वात आधी आम्ही ठरवलं की फक्त पहिलं जेवण घेऊया कारण की तो शांत होतो जेवण घेतो आम्ही. मग नंतर रडायला लागलं की जेवायला भेटत नाही. तर एकदम एंडिंगला आम्ही फोटोशूटचा जो व्हिडिओ आहे तो पोस्ट करेन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत आपण जेवण घेऊया. A few moments later.